गीतेमागील विज्ञान कालचक्राशी कशा प्रकारे परस्पर संलग्न आहे? गीतेतील भगवानाचे वैज्ञानिक महत्त्व काय आहे? अध्यात्म म्हणजे काय? ते का आवश्यक आहे? आणि कधी आवश्यक आहे? वरील 3 प्रश्नांची उत्तरे खालील एका फ्रेममध्ये किंवा स्क्रीनवर फिजिक्स, फॉर्म्युला, सिम्बल्स असलेले डायग्राम, ॲनिमेशन्स आणि लॉजिक यांच्या सहाय्याने दिली आहेत. प्रस्तुती अंदाजे कालावधीसह 6 भागात विभागली आहे. भाग 1. गीतेचे विज्ञान कालचक्राचा संकेत देते का? संदर्भ फिजिक्स 25 मिनिटे. भाग 2. कालचक्राचे 7 नियम. संदर्भ फिजिक्स आणि मेटाफिजिक्स 10 मिनिटे. भाग 3. गीतेचे वास्तविक भगवान कोण आहेत? संदर्भ मेटाफिजिक्स 30 मिनिटे. भाग 4. खरी गीता आधारित आध्यात्मिक नियमांचा सारांश 15 मिनिटे. भाग 5. फिजिक्सचे सिद्धांत, ज्याच्या आधारे कालचक्राचे 7 नियम काढण्यात आले 20 मिनिटे. भाग 0. संक्षिप्ताक्षरांचा विस्तार 15 मिनिटे. सादरीकरण पूर्णपणे समजण्यासाठी ते मोठ्या स्क्रीनवर पाहणे आणि भाग 0. अक्रोनिम हेल्प व्हिडिओ आधी पाहणे आवश्यक आहे. प्रस्तुतीमध्ये पॉइंट वाईज दृश्यात्मक ॲनिमेशनचा उपयोग केला गेला आहे. त्यानंतर रेकॉर्डेड ऑडिओ व्याख्या आणि स्पष्टीकरणासाठी मॅन्युअल कर्सर मूव्हमेंट होते. भाग 1. गीतेचे विज्ञान कालचक्राचा संकेत देते का? ड्रामा आपल्या आत्म्यांची यात्रा आहे. आपण सोल वर्ल्डमधून येतो आणि ह्यूमन वर्ल्डमध्ये प्रकृतीसोबत आधीपासून ठरलेल्या नियमांनुसार इंटरॅक्ट करतो. ड्रामाचा इतिहासवाला पार्ट टाइम डायमेन्शन आहे, जो 4 युगांनी मिळून बनतो, तर भूगोलवाला पार्ट स्पेस डायमेन्शन आहे, जो सोल वर्ल्ड आणि ह्यूमन वर्ल्ड यांनी मिळून बनतो. ह्यूमन वर्ल्ड युनिव्हर्सचा एक भाग आहे, जो 5 तत्वांनी बनलेला आहे. युनिव्हर्स आणि सोल वर्ल्ड थर्मोडायनेमिक बाउंड्रीमुळे एकमेकांपासून वेगळे आहेत. पुरुष किंवा मानव आत्मा या ड्रामाचा मुख्य अभिनेता आहे. यामध्ये आत्मधर्म, स्वधर्म किंवा मूल संस्कार नावाचे आंतरिक गुण असतात. यामध्ये 7 गुण समाविष्ट आहेत: ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद आणि शक्ती. हे क्यू म्हणजे क्वालिटी द्वारे दर्शवले जाते. हे हिरव्या रंगात दाखवले आहे आणि हे आत्म्याच्या सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंडचा भाग आहे. क्यू म्हणजे इमोशनल कोशेंट, ज्याचा अर्थ सोल पॉवर किंवा रेजिलियन्स आहे. याचा अर्थ असा देखील होतो की अंतर्गत विश्व बाह्य विश्वापासून भावनिकदृष्ट्या किती स्वतंत्र राहते. कॉन्शियस माइंडमधून उत्पन्न होणारे विचार आत्म्याची एनर्जी असतात. विचारांची एनर्जी त्यांच्या फ्रिक्वेन्सीनुसार असते. ड्रामाची बिल्ट-इन स्क्रिप्ट अनकॉन्शियस माइंडमध्ये रेकॉर्डेड असते. संस्कार, जे आत्म्याच्या सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंडचा भाग आहेत, हार्ड डिस्कसारखा आहे. आत्म्याची एक प्रकारची स्थायी स्मृती असते, तर माइंड आणि बुद्धी, जे आत्म्याच्या कॉन्शियस माइंडचा भाग आहेत, मेमरीसारखी अस्थायी स्मृती असते, जी फक्त वर्तमान जन्मासाठीच मान्य असते.
संस्कार कॉन्शस माइंडला प्रभावित करतात आणि वर्तन नियंत्रित करतात. माइंड विचार निर्माण करते, तर बुद्धी कोणत्या विचारावर कृती करायची हे ठरवते. वारंवार केलेल्या कृती संस्कार बनते, ती स्वाभाविक व्यवहार आणि आत्म्याची अंतर्निहित क्वालिटी बनते. आत्मा ही मन, बुद्धी आणि संस्कार यांची समन्वयक आहे. प्रकृती किंवा पंचभूत ड्रामाचा दुसरा अभिनेता आहे. ही थर्मोडायनामिक्सचे नियम पाळते. एनर्जीचे प्रमाण स्थिर राहते, हा एनर्जी कन्झर्वेशनचा नियम आहे. पण याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे एनर्जीची क्वालिटी एन्ट्रॉपीच्या नियमानुसार वेळेसोबत सतत घटत जाते. वेळेच्या प्रवाहासोबत प्रत्येक गोष्ट नैसर्गिकरित्या नव्यापासून जुन्याकडे आणि व्यवस्थेतून अव्यवस्थेकडे बदलत जाते. प्रकृतीचे वर्तन हीट इंजिनच्या दोन अवस्थांसारखे आहे, एक आयडियल अवस्था आणि एक रियल अवस्था. आयडियल अवस्थेत इंजिन फ्रिक्शनरहित असते. वेळेसोबत जेव्हा फ्रिक्शन समाविष्ट होत जाते, तेव्हा इंजिन हळूहळू रियल अवस्थेत येते. त्याच्या परिणामस्वरूप इंजिनची एफिशियन्सी म्हणजे प्रकृतीची क्वालिटी वेळेसोबत सतत आणखी घटत जाते. प्रकृतीच्या एनर्जीच्या रूपावरून असे दिसते की ती कॉन्शस माइंडद्वारे केलेल्या अवलोकनाने नियंत्रित होते, कारण पुरुषाचा कॉन्शस माइंड फक्त ठोस आणि भौतिक गोष्टीत समजू शकतो. त्यामुळे प्रकृतीचा अनुभव भौतिक रूपात होतो. परंतु प्रत्यक्षात प्रकृतीचे वर्तन अनकॉन्शस माइंडमध्ये रेकॉर्डेड पूर्वनिर्धारित स्क्रिप्टद्वारे नियंत्रित होते. हे तथ्य क्वांटम फिजिक्स, न्यूरोसायन्स आणि स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटीद्वारे प्रमाणित आहे. यात्रेचे ग्राफिक स्पष्टीकरण एक्स ॲक्सिस यात्राचा वेळ दर्शवतो, तर वाय ॲक्सिस आध्यात्मिक तसेच भौतिक एन्ट्रॉपीच्या अनुसार प्रकृती आणि पुरुष दोघांची समान रीतीने घटणारी क्वालिटी दर्शवतो. याची पुष्टी क्वांटम फिजिक्स, थर्मोडायनामिक्स आणि थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या माध्यमातून केली जाणार आहे. पुरुषाच्या क्वालिटीचं युनिट ऑफ मेजरमेंट प्रकृतीच्या क्वालिटीच्या युनिट ऑफ मेजरमेंटला नियंत्रित करतं. प्रकृतीच्या क्वालिटीचं युनिट ऑफ मेजरमेंट एन्ट्रॉपी आहे, तर पुरुषाच्या क्वालिटीचं युनिट ऑफ मेजरमेंट जे काढायचं आहे ते विकार असणार आहे. एक पूर्वनिर्धारित, धर्माधारित, उलटा ह्यूमन सोल ट्री सोल वर्ल्डमध्ये विद्यमान आहे, जो प्रत्येक आत्म्याचा त्याच्या सोल पॉवरच्या उलट क्रमाने गृहपत्ता दर्शवतो. प्रकाशाने झमगणारे ख्रिसमसचे ट्री अनंत जीवनाचे प्रतीक आहे. सोल वर्ल्डमधून ह्यूमन वर्ल्डकडे जाणारी यात्रा प्रथम जन्मापासून सुरू होते, आकर्षणाच्या नियमानुसार. जेव्हा पुरुषाची सोल पॉवर प्रकृतीच्या चार्जितकी होते, तसेच कर्माच्या नियमानुसारही.
तेव्हा सोल वर्ल्डमधील आत्म्यांची संख्या कमी होते आणि ह्यूमन वर्ल्डमधील आत्म्यांची संख्या वाढते, त्यामुळे ह्यूमन वर्ल्डची लोकसंख्या वाढते. त्यानंतर मृत्यू आणि जन्माचा नियम लागू होतो, जो मानवी शरीराच्या ड्रेस आणि ॲड्रेसच्या बदलासारखा आहे. जन्माची व्याख्या आईवडिलांच्या डीएनएपासून तयार झालेल्या 5 महिन्यांच्या गर्भात आत्म्याच्या प्रवेश म्हणून केली जाते. जन्मधर्म प्रत्येक जन्मात बदलू शकतो, जसे शरीराचे नाव बदलते, तर आत्मधर्म, जो प्रत्येक आत्म्याशी जोडलेला असतो, संपूर्ण आत्मयात्रेदरम्यान तसाच राहतो, जसा आत्म्याचा क्रमांक तसाच राहतो. यात्रेदरम्यान मानवी धर्मांची आणि सभ्यतेची क्वालिटी घसरत जाते, कारण आत्मधर्म, जो प्रत्येक आत्म्याची मूल क्वालिटी आहे, त्यातही घसरण होत जाते. जसे डायग्राममध्ये दाखवले आहे, लुब्रिकेटेड हिरवम क्षेत्र पहिल्या 2 सर्कलमध्ये, म्हणजे गोल्ड आणि सिल्वर युगामध्ये, कर्मिक क्रियेमुळे हळूहळू कमी होताना दाखवला आहे. हे सोलकॉन्शस अवस्थेच्या स्क्रिप्ट एस नुसार आहे. त्यानंतर पुढील 2 सर्कल, जे पुढील 2 युगांना, म्हणजे कॉपर आणि आयरन युग, दर्शवतात, त्यामध्ये हे हिरवम क्षेत्र आणखी कमी होतं, कारण फ्रिक्शन सतत वाढत जातं. हे फ्रिक्शन डायग्राममध्ये काळ्या लेयरच्या रूपात दाखवलं आहे. हे बॉडी कॉन्शस अवस्थेच्या स्क्रिप्ट बीनुसार आहे. हिरवम क्षेत्र प्रकृतीच्या लुब्रिकेशनला दर्शवतं, किंवा त्याच्या समतुल्य पुरुषाचा इमोशनल कोशंट, म्हणजे सोल पॉवर, तर काळं क्षेत्र प्रकृतीच्या फ्रिक्शनला दर्शवतं, किंवा त्याच्या समतुल्य पुरुषाच्या विकारांना. हे थर्मोडायनॅमिक्सच्या आधारावर हीट इंजिनच्या 2 अवस्थांचा, आयडियल आणि रिअल, उपयोग करून सिद्ध केलं जाईल, आणि त्यांना सोल इंजिनशी संबंधित केलं जाईल. यावरून हा निष्कर्ष निघेल की पुरुषाच्या क्वालिटीची अवगती प्रकृतीच्या क्वालिटीतील घसरण नियंत्रित करते. आयडियल अवस्था, म्हणजे निर्विकारी विश्वमध्ये, या घसरणीचा परिणाम बाह्य वातावरणामुळे होतो, जिथे सोल पॉवर सतत कमी होत जाते आणि आजूबाजूच्या आत्म्यांची संख्या सतत वाढत जाते, तर रिअल अवस्था, म्हणजे विकारी वर्ल्डमध्ये, हा परिणाम पुरुषाच्या आंतरिक विकारांमुळे आणखी वाढतो. आयडियल, निर्विकारी, डिटर्मिनिस्टिक, सोलकॉन्शस विश्वात विशिष्ट आत्म्यांची यात्रा 2 युगांनी, म्हणजे गोल्ड आणि सिल्वर युग, मिळून बनलेली आहे. डिटर्मिनिस्टिक विश्वाचा अर्थ आहे केवळ आणि नेहमी सुख, म्हणजे स्वर्ग. आंतरिक विश्वात फक्त आत्मधर्म असतो, जो बाह्य विश्वात कर्माच्या रूपात प्रकट होतो. येथे कर्म 0 असते, म्हणजे याला अकर्म म्हटले जाते. ग्राफमध्ये ही यात्रा लाल रेषेद्वारे दर्शवली आहे. यात्रेदरम्यान जन्मांच्या प्रक्रियेत आत्म्याचं शरीराशी आसक्ती वाढत जाते. अशा प्रकारे आत्मा हळूहळू आत्म्याच्या जागी शरीराच्या रूपात ओळखला जाऊ लागतो. याला बॉडी कॉन्शस,
म्हणजे स्वतःच्या ओळखीचा भ्रम म्हणजे माया असं म्हटलं जातं. ही यात्रा सोल कॉन्शस पासून बॉडी किंवा रोल कॉन्शस कडे जाते. याला पुरुषाच्या क्वालिटीचं सतोपासून तमोकडे होणारं परिवर्तन मानलं जातं. परिणामस्वरूप आत्म्याचा आंतरिक आत्मधर्म, जो वास्तविक समस्त सुख आहे आणि जो आत्म्याच्या आंतरिक विश्वात रेकॉर्डेड असतो, तो विसरला जातो, कारण अनकॉन्शस माइंड शेवटी आधी गेला या सिद्धांताच्या आधारावर कार्य करतो. परंतु हे सुख आत्म्याच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण आत्मा 7 गुणांनी बनलेला आहे. ज्या प्रकारे वायू, जल इत्यादी मानवी शरीराच्या अस्तित्वासाठी आवश्यक असतात, कारण शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे, त्याचप्रमाणे आता आंतरिक विश्वाच्या जागी बाह्य विश्वातून समस्त कृत्रिम सुख प्राप्त केलं जातं. हे काम आणि मोह आणि लोभ यांच्या रूपात होतं, ज्याच्या परिणामस्वरूप वाढल्यावर अहंकार किंवा अभावातून क्रोध विकाराचं अर्जन होतं. परिणामस्वरूप विकार, जो काळ्या लेयरच्या रूपात दर्शवला गेला आहे, आत्म्याच्या सबकॉन्शस आणि अनकॉन्शस माइंडचा भाग बनत जातो आणि यात्रेदरम्यान अर्जित संस्काराच्या रूपात रेकॉर्डेड होतो. अशा प्रकारे पुरुष निर्लेप राहत नाही आणि तो पाप किंवा पुण्य आत्म्याच्या रूपात ओळखला जातो. अर्जित संस्कार पुढील जन्मांमध्ये आत्मा आणि शरीर दोन्हींमध्ये प्रतिबिंबित होतात. 7 गुण आणि शरीराच्या 7 अवयवप्रणालींमध्ये सहसंबंध आहे. ज्ञानाचा संबंध तंत्रिका तंत्राशी आहे. पवित्रतेचा संबंध प्रतिरक्षा तंत्राशी आहे. शांतीचा संबंध श्वसन तंत्राशी आहे. प्रेमाचा संबंध हृदय तंत्राशी आहे. सुखाचा संबंध पाचन तंत्राशी आहे. आनंदाचा संबंध अंतःस्रावी तंत्राशी आहे. शक्तीचा संबंध स्नायू आणि अस्थि तंत्राशी आहे. रियल, विकारी, इंडिटर्मिनिस्टिक, बॉडी कॉन्शियस विश्वात समस्त आत्म्यांची यात्रा 2 युगांनी, अर्थात कॉपर आणि आयरन युग मिळून बनलेली आहे. आंतरिक विश्वात आता विकार आलेले आहेत. हे विकार मूल संस्कारांना प्रभावित करतात, शेवटी आधी गेला या नियमानुसार, आणि ते बाह्य विश्वात कर्माच्या रूपात प्रतिबिंबित होतात. हे कर्म नेगेटिव्ह मानले जातात किंवा त्यांना विकर्म म्हटलं जातं. इंडिटर्मिनिस्टिकचा अर्थ असा की कर्मिक गती गुह्य असते. याचा अर्थ असा की यात सुख आणि दुःख दोन्ही असतात. या यात्रेतील घसरणीचा कल धार्मिक संस्थापकांद्वारे नियंत्रित केला जातो. हे धार्मिक संस्थापक वेळोवेळी सोल वर्ल्डच्या विविध धार्मिक शाखांमधून अवतरित होतात, जसे इब्राहिम इस्लाममधून, महावीर जैनमधून, बुद्ध बौद्धमधून, क्राइस्ट ख्रिश्चनमधून, शंकराचार्य संन्यासमधून, मोहम्मद मुस्लिममधून, नानक सिखमधून इत्यादी. हा परिणाम असा दाखवला आहे की काळी तुटक रेषा अखंड रेषेत बदलते, त्यामुळे प्रवासाचा उतार कमी होतो किंवा सतोपासून तमोकडे होणाऱ्या आध्यात्मिक घसरणीवर एका प्रकारचा ब्रेक लागतो. हा ब्रेक संन्यास मार्गातील पवित्रतेच्या माध्यमातून लावला जातो किंवा काही प्रमाणात जन्मधर्माच्या आधारावर भक्ती मार्गाचे अनुसरण करून लावला जातो.
प्रत्येक युगात जास्तीत जास्त जन्मांची संख्या दाखवली आहे. गोल्ड युगात 8 जन्म होतात, जिथे प्रति जन्म आयु 150 वर्षे असते. सिल्वर युगात 12 जन्म होतात, जिथे प्रति जन्म आयु 100 वर्षे असते. कॉपर युगात 21 तसेच आयरन युगात 42 जन्म होतात, जिथे प्रति जन्म आयु अनिश्चित असते म्हणजे नसते. एकूण मिळून 83 जन्म होतात. पुरुष सोलकॉन्शस निर्विकारी विश्व म्हणजे गोल्ड आणि सिल्वर युग यांच्या यात्रेदरम्यान केवळ बाह्य डिटर्मिनिस्टिक कारणांनुसार डिस्चार्ज होतो, तर बॉडी कॉन्शस विकारी विश्व म्हणजे कॉपर आणि आयरन युग यांच्या यात्रेदरम्यान पुरुष अधिक प्रमाणात डिस्चार्ज होतो. हा अतिरिक्त डिस्चार्ज आंतरिक विकारांच्या अर्जनामुळे होतो. सूत्र पुरुषाच्या विकारात वाढ प्रकृतीच्या एन्ट्रॉपीत वाढ करते. हे पुढे जाऊन थर्मल डेथकडे घेऊन जाते, जे एका प्रकारे विश्वाच्या अंतासारखे आहे. ही संपूर्ण यात्रा सुख आणि दुःख यांच्या न्यायसंगत वितरणाला दर्शवते. हे वितरण सर्व आत्म्यांवर लागू होते, ज्या सतोपासून तमोकडे यात्रा करत असतात. हे क्वांटम फिजिक्स, थर्मोडायनामिक्स आणि थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी स्पेशलसारख्या फिजिक्सच्या नियमांनी प्रमाणित आहे. उदाहरण, भारतीय आणि युरोपियन यांच्यामधील सुख आणि दुःख यांचे संपूर्ण वितरण. हे ह्यूमन वर्ल्डमध्ये संबंधित आत्म्यांच्या प्रवेशवेळेनुसार होते. भारतीयांसाठी लाल प्रवेशरेषा दाखवली आहे आणि युरोपियनांसाठी काळी प्रवेशरेषा दाखवली आहे. सर्व शाश्वत गोष्टी जसे दिवस, वर्ष, कल्प किंवा कालचक्र सायक्लिक असतात. या सगळ्या 4 भागांनी बनलेल्या असतात. 4 प्रहरांचा एक दिवस, 4 ऋतूंचं एक वर्ष आणि 4 युगांचा एक कल्प किंवा कालचक्र मानला जाऊ शकतो. तथापि, कल्प किंवा कालचक्राचा युगभाग मानवी आत्म्याच्या जीवनकाळाच्या पलीकडे असतो. त्यामुळे त्याचा सायक्लिक स्वभाव मानवी आत्म्यांना प्रत्यक्षपणे दिसत नाही. पण तो फक्त परमात्म्यालाच दिसतो किंवा ज्ञात होतो, कारण परमात्मा जीवन आणि मृत्यूच्या सायकलच्या पलीकडे आहे. जसं म्हटलं जातं की इतिहास स्वतःला पुन्हा पुन्हा दोहरवतो, त्याचप्रमाणे कल्प किंवा कॉस्मिक सायकल ही पुन्हा घडली पाहिजे. कॉस्मिक स्क्रिप्ट सायक्लिक असते, जसं थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी जनरलनुसार आहे. ही थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी स्पेशलनुसार स्क्रिप्टला सरळ रेषा मानणाऱ्या सिद्धांताला अमान्य ठरवते. हे पुढे क्वांटम फिजिक्सनुसार पुन्हा प्रमाणित केलं जातं. यात्रा तेव्हाच सायक्लिक होऊ शकते, जेव्हा ग्राफमध्ये वाय-ॲक्सिसचं व्हॅल्यू म्हणजे पुरुषाचा विकार आणि प्रकृतीची एन्ट्रॉपी शून्य होतं. फिजिक्सनुसार प्रकृतीची एन्ट्रॉपी सदैव वाढत राहते, त्यामुळे ती आपोआप शून्य होऊ शकत नाही. यासाठी मेटा फिजिक्सला फिजिक्सवर अतिक्रमण करावं लागेल. हे पुरुषाचा विकार शून्य करतं, ज्यामुळे प्रकृतीची एन्ट्रॉपी ही शून्य होते. हे एका पूर्वनिर्धारित वेळंतरावर घडतं, कारण पुरुषाचा विकार प्रकृतीची एन्ट्रॉपी नियंत्रित करतो, जसं क्वांटम फिजिक्स आणि थर्मोडायनामिक्सनुसार आहे. ग्राफमध्ये मेटा फिजिक्स सत्तेसाठी एक प्लेसहोल्डर दाखवलेला आहे, तसेच एक तपकिरी रंगाची बिंदीदार
उलट दिशेची यात्रारेषाही दर्शवलेली आहे, जी टाइमॅक्सिसला पूर्वनिर्धारित वेळंतर कॅपिटल टी येथे छेदते. हे दर्शवत की यात्रा किंवा ड्रामा सायक्लिक आहे, म्हणजे हे एक शाश्वत कालचक्र आहे. सायकल पिरियड, जो कॅपिटल टी ने दर्शविला जातो, तो ड्रामाद्वारे ह्युमन वर्ल्डमध्ये प्रचलित असलेल्या विकाराच्या एकूण पूर्वनिर्धारित मर्यादेचा विचार करून निर्धारित केला जातो. भाग 1 समाप्त. भाग 2 फिजिक्सच्या नियमांचा उपयोग करून कॉस्मिक सायकलच्या कॉन्सेप्टची पडताळणी करेल.